चला टीम वाघोबा आपले सलामीचे बॅटर पाठवायचे, नाहीतर आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल. आपण आयोजक असला तर देखील आम्ही कोणाला सोडणार नाही आहोत. चला आमच्या इकडे 11 खेळाडू देखील गोळा झालेत टीम गणेशवाडी संघाचे. विनायकजी गोणे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला मंदार यांच्यासाठी 100 रुपयाचे कॅश पाहिजे. आणि कल्पेश साठी मात्र प्रत्येक चौकाराला आमच्या महेश कडून 100 रुपयाचे कॅश पाहिजे. चला मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होईल सुरुवात. 12:52 आलीत. पुढील 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायचे गणेशवाडी. पहिला चेंडू 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू मंदार 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. 4 मंदारच्या बॅट मध्ये चौकार आलाय पहिल्या चेंडूवर. मी तर म्हणेल जे काम कामेशने केले ते काम मंदार करतो या टीम साठी. नाव जरी बी असला तरी बीच्या आधी ए येतो लक्षात घ्या. मंदार पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. चौकार ठोकलाय. गोलंदाज मयूरवर आक्रमण चढवलंय. नेक्स्ट बॉल. क्लीन बोल्ड. मंदार बॅक टू द पॅव्हिलियन. हा फटका चुकीचा झालाय. चेंडू निघून गेलाय. एस्टनवर धडकलाय. डिसमॅन्टल द फर्निचर. मंदार बॅक टू द पॅव्हिलियन. मंदारने चौकार ठोकून एक चांगली सुरुवात तर द्यायचा प्रयत्न केला, मात्र दुसरा चेंडू समजू शकला नाही. हेमंत नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चौकारासाठी लागले प्राइस सचिन कडून 100 रुपयाचा. दीपकजी गवळी यांच्याकडून शुभेच्छा आल्या टीम वाघोबा बीला. आणि वाघोबा बीच्या कोणत्याही फलंदाजाने षटकार ठोकला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सर्वांसाठी हे कॅश प्राइज खुलं आहे टीम बी साठी. षटकार ठोका 100 घ्या. मयूर आमच्या 12व्या खेळाडूंचा अभ्यास खूप जास्त असतो, तुम्ही लक्षात घ्या. ते सांगतात कुठे चेंडू मारला पाहिजे, तर त्यांनी मैदानाच्या बाहेरून बघत असतात ते त्यांना. पुढचा चेंडू कट केलाय. फॉलो थ्रू मध्ये पकडला चेंडूला. त्या ठिकाणी मयूरनं डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवर आल्या 4, नंतर आली विकेट, नंतर आल्या डॉट. कमबॅक होतोय टीम गणेशवाडी टीम. त्यांना एक तगडं आव्हान आहे वाघोबा बीचं. गंगारोड टीम आपण उपस्थित राहायचंय. तर या पुढचा सामना वाघोबा ए वर्सेस गंगारोड आणि विजेत्या संघाला खेळायला गेला खानसेत संघासोबत. एक्स बॉल. हो, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. मोमेंट्स बॅक फूट फ्रंट फूट वर जाऊन चेंडूला संपर्क करणं गरजेचं आहे.
चेंडू कोणत्या प्रकारचा आहे. मयूर पुन्हा एकदा जातोय. हेमंत साठी पुढचा चेंडू असेल. हा रडार मध्ये चेंडू आलाय. चाललाय. ओ माय गुडनेस, व्हॉट एफर्ट्स. जबरदस्त एफर्ट दिले त्या ठिकाणी. 2 धावा. नक्कीच मला वाटतं त्या ठिकाणी चेक केला जाईल का पाहूया. चांगल्या पद्धतीने अडवला. यावेळी चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चौकार. 100 रुपयाचं षटक क्रमांक 1 समाप्त. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावा आल्यात. दुसऱ्या षटक त्या ठिकाणी घेऊन येतात गोलंदाज आकाश. स्ट्रायकर एंडला कल्पेश. पहिला चेंडू असेल कल्पेश साठी आणि प्रत्येक खेळाडूसाठी षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज लागलेले आहे दीपक गोणे यांच्याकडून. स्क्वेअर लेगला चेंडू गेला. एक घेतली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. क्या बात आहे. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा आल्यात. धावफलकर 12. एक गडी त्या ठिकाणी गमावलाय. दुसरे षटक झाले सुरू. पहिला चेंडू राहिला 2. कल्पेश त्या ठिकाणी चांगला खेळ करतोय. त्याला पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाला नाही, मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूपासून स्ट्राईक स्वतःकडे ठेवू शकतो मोठे पटके खेळले तर. वाघोबा बी संघ मैदानाच्या आतमध्ये गणेशवाडी संघासोबत हे द्वंद्व सुरू आहे. हाफ ट्रॅकर पॉइंटला क्षेत्ररक्षक. चाललाय चेंडू बॅकवर्ड पॉइंटला गोशांकित क्षेत्रात. पुढचा चेंडू यावेळी निघून चाललाय. स्विंग अँड मिस पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडूला संपर्क करून डॉट बॉलची संख्या कमी करावी लागेल. पहिला चेंडू ज्या पद्धतीनं मिड विकेटला एक चेंडू अडवला गेला जवळजवळ षटकार त्या ठिकाणी मिळू शकला असता. माझं कौतुक केलं जाईल त्या क्षेत्ररक्षकाचं. एक 6 धावा त्या ठिकाणी षटकार वाचवला आपल्या टीमचा. त्यावेळी टॅप केल्या चेंडूला सर्कल मध्ये हा चेंडू आहे. चार चेंडू आकाश. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. कल्पेशला खेळवलंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी. एक धाव मिळेल. सॉरी
बाईचा इशारा आलाय त्या ठिकाणी एक डिक्लेअर झोन मध्ये नेक्स्ट बॉल. हो यावेळी चेंडू हवेत उडालाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटलाय 2 मिळतील तिसरा देखील मिळू शकतो जर घेतला तर. मित्र म्हणतो 3 धावा आरामात त्या ठिकाणी आणि चौथी मिळेल का नाही मिळणार. जिथे 1 धाव होती तिथे मिळाल्या 3. चेंडूवर सातत्याने लक्ष ठेवावं लागतो आणि तो चेंडूवर लक्ष ठेवला झेल तर सुटला शिवाय 3 धावा देखील गेल्या. 18 धावा धाव फलकावर फक्त 1 गडी गमावलाय. 2 षटकं संपली. 2 षटकात आणि या 2 षटकात 18 आल्या तरी त्या ठिकाणी आपल्याला चांगली धावसंख्या 36 पर्यंत जाईल. नेक्स्ट बॉल. हो कट केलाय चेंडू चांगला फटका सजवलाय कल्पेशनं. 2 तर कमीत कमी मिळायला पाहिजे. 4 4 4 4 चौकार. या ठिकाणी कल्पेश आणि वाघोबा बी संघाचं नशीब खूप बलवत्तर आहे. चेंडू अडवायला हवा होता चेंडू निघून गेलाय. चौकार मिळालाय. पहिल्या चेंडूवर 4 ठोकलेत. रुपेश टीम गणेशवाडी रोखण्याचा प्रयत्न करेल. कल्पेश आणि हेमंत आपल्या संघासाठी आतापर्यंत 22 धावा धावफलकावर आल्यात. मी तो म्हणेल इथून उर्वरित सर्व चेंडू जर हे दोघे खेळले तर एक 35-40 पर्यंत नक्कीच एक स्कोर कार्ड जाईल. स्लॉट मध्ये आला होता पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये चेंडू जातोय. पुन्हा 2 मिळतील. 2 2 4 नंतर 2 आल्यात. 24 धावा. रनिंग जबरदस्त आहे. 2 या बॅटर्स मध्ये एक जबरदस्त अंडरस्टँडिंग निर्माण झाली आहे. 1 धाव होती ते 2 घेतल्या. 2 होत्या तिथे 3 घेतल्या. कन्वर्ट केले गेले. रुपेश हो यावेळी मात्र चांगला फटका सजवायचा होता. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. 3 चेंडू 6 धावा आल्यात. अजून 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. 24 धावा धाव फलकावर. चांगली धावसंख्या आहे. हा स्लॉट मध्ये आलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. झाली चूक. चुकीला माफी नाही. 2 धावा. प्रत्येक चेंडूवर धावा घेतल्या जात आहेत. 8 धावा आतापर्यंत आल्यात 4 चेंडूंवर. हे इनिंग जसं संपेल तसं टीम गंगारोड गणेश 11 गंगारोड आणि वाघोबा ए या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेक होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 26 या अंकावर. 26 ऑन स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल. रुपेश पुढचा चेंडू असेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एक चांगला फटका सजवलाय. स्कोअर लेग बाउंड्री लाईनला.
आणि मला वाटतं 4 धावा. चौकार. जल्लोष बघा, डगआउट मध्ये जल्लोष चालू आहे. त्यांना माहिती आहे आम्ही जरी टीम बी असलो तर खेळ मात्र ए सारखा चालू आहे. 8 चेंडू आणि कल्पेच्या बॅट मधून मला वाटतं 18 धावा आल्यात. रुपेश अंतिम चेंडू घेऊन जातोय या षटकातला. चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, यावेळी चूक होणार नाहीये. झेल टिपलाय, खेळ संपलाय. कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. किरणजी हुमणे आणि योगेशजी डिंगोरे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य मंचकारून स्थानापन्न व्हायचे. आयोजक वाघोबा आणि कामेश आझार यांची आपल्यास विनंती की आपण मुख्य मंचकारून स्थानापन्न व्हा, या सामन्याचा आनंद घ्या. चौथे षटक घेऊन येतोय पियुष. 14 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं हाताळलीत. अंतिम षटक असेल. नॉन स्ट्रायकर एंडला श्रीकांत. हो, यावेळी झाली चूक. पहिला चेंडू नो बॉल आलाय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करत असताना एकूण 3 धावा मिळतील. नो बॉल आणि त्यानंतर नक्कीच येईल फ्री हिट. श्रीकांत 33 धावा, 2 गडी बाद 33. यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार आहेत. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव मिळणार नाहीये. गडी बाद. नेक्स्ट बॅटर जय येतोय. स्ट्रायकर एंडला 34 धावा झाल्यात. 3 गडी बाद झाले. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला थोडं स्पीडअप करा. टीम वाघोबा आणि टीम गणेशवाडी यातला विजेता संघ खानशेत सोबत खेळणार दुसऱ्या फेरीमध्ये. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गंगा रोड विपक्षात वाघोबा ए. नेक्स्ट बॉल. त्यावेळी मात्र कमबॅक केलं. पहिला नो आला होता. कोणाला? जयेशला. प्रसाद गवळी यांच्याकडून नक्कीच जर जयने षटकार ठोकला किंवा एक अजून 1-2 षटकार ठोकले तर एक तंदूर नक्कीच मिळेल. पुढचा चेंडू असेल. चांगला फटका आहे. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव पूर्ण केली आणि 1च धाव मिळेल. धावपलकावर 35. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. तीन चेंडूंवर पाहूया किती धावा येतील. हो, कट केल्या चेंडूला. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असतील. सिंगल आली आहे. दोन चेंडू आहेत धावपलकावर.
36 धावा. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. टीम वाघोबा एक 40 एक सन्मानजनक धावसंख्या उभी राहील. सफल असफल अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर किती धावा येतील. वाटलं होतं या षटकाच्या सुरुवातीला नो बॉल पडला होता, त्यानंतरचा कमालीची गोलंदाजी झाली. फक्त 6 रन दिलेत नो टाकून देखील. वाईट बॉल कॉल येतोय. अवंतरची धाव. सदतीस धावा. 7 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. यावेळी चेंडू कुठे जातोय पाहूया. घोषांकित क्षेत्राकडे जातोय. यस, एक धाव. 38-39 लक्ष असेल टीम गणेशवाडी संघाला. धन्यवाद हेमंत सोनवले सर. धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 38 धाबा आणि 39 धाब्यांचं आव्हान ठेवलं आहे गणेशवाडी टीम समोर. चोवीस बॉल मध्ये 39 धाब्यांचं आव्हान सेकंड इनिंग मध्ये गणेशवाडी टीम समोर ठेवलं आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाघोबा स्पोर्ट्स बी टीमने, आपण पाहताय वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026. चला वाघोबा स्पोर्ट्स बी टीम आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करा. चला वाघोबा ए आणि गणेश 11 गंगा रोड सेकंड राऊंडची पहिली मॅच रंगेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. आपण सेकंड राऊंड पहिल्या मॅचचा टॉस करतोय. गणेश 11 गंगा रोड आपला कॅप्टन आपण उपस्थित व्हा. चोवीस बॉल मध्ये 39 धाब्यांचं आव्हान. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर रुद्र. चला बॅटर आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचा बॅटिंग साठी.
24 बॉल मध्ये 39 धाब्यांची गरज. वाघोबा बी आणि त्यांच्या विरुद्ध गणेशवाडी टीमच्या दरम्यान रंगते एक महत्वपूर्ण मॅच. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच वाघोबा ए आणि गणेश 11 गंगा रोड. गणेश 11 गंगा रोड, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी उपस्थित व्हा. मॅचला होते सुरुवात. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी आणि त्याच्या सोबतीला आकाश. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर रुद्र. पहिल्या स्पेल मध्ये बॉलर रुद्र. मॅचला सुरुवात. जर्सी क्रमांक 7 आपण पाहता रुद्र बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. विकी आणि आकाश सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला मॅचला करा सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन, क्रिकेट ऑन. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल. नो बॉल फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर स्टेपिंग मैदानाच्या आतमध्ये. आणि आता काय घडतंय? बॅटर बाद होतोय रनआउटच्या माध्यमातून. नो बॉलवर रनआउटची विकेट. प्रीट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅटर विकीसाठी. मिस टायमिंग स्ट्रोक. प्रीटचा बॉल आहे. प्रीटच्या बॉलवर कॅचची संधी प्राप्त होती मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा श्री गणेश आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 धावा आहेत. 2 धावा धावपलकावर आहेत. 23 बॉल मध्ये 37 धाब्यांची गरज आहे. शॉर्ट पिच बॉल होता. चांगला बॉल फेकलाय बॉलर रुद्रने. डॉट बॉल आला बॅटर आदित्यच्या विरुद्ध. चला गंगारू टीमचा कॅप्टन आणि वाघोबाई टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. आपण टॉस करतोय. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच रंगेल. शॉर्ट ट्रॅकर बॉल बॅटची कडा. विकेट कीपर कडे थोडीशी चुकी होती आहे परंतु डॉट बॉल येतो आणि डॉट बॉल या मॅच मध्ये आत्मविश्वास वाढवेल वाघोबा बी टीमचा. 39 धाब्यांचा पाठलागाला सुरुवात झाली. 3 बॉल फेकले. 2 धावा धावपलकावर आहेत. 1 विकेट लॉस केली आहे. शॉर्ट पिच बॉल आहे. उडवलाय मिड विकेट रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल. 2 क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतात. थ्रो होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धाबा. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण रुद्रची पाहताय. डॉट बॉल फेकलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे. 4 धाबा. 19 बॉल मध्ये 35 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. क्रिकेट ऑन आहे. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहू शकाल कव्हर पॉइंटच्या अगदी वरनं बॉल उडवला. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषा पार जाऊन पोहोचतोय. 4 धावा येत आहेत. चौकार. ओव्हरची समाप्ती. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 8 धावा. 1 विकेट लॉस गणेशवाडी टीम. चला आपण टॉस करतोय. वाघोबा ए आणि त्यांच्या विरुद्ध गंगा रोड.
पुढील मॅचचा टॉस केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. अहिरे सर यांच्या माध्यमातून पुढील मॅचचा आपण टॉस करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वपूर्ण मॅचचा टॉस. वाघोबा ए आणि गणेश इलेव्हन गंगारोड यांच्या दरम्यान रंगेल पुढील मॅच. त्या मॅचचा टॉस आपण पाहताय. चला स्पीडअप करा मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकलाय गंगारोड टीमने. निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे रंगते एक जबरदस्त मॅच. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट लॉस आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर श्रीकांत. मिड विकेट रिझल्ट मध्ये पुन्हा बॉल ट्रॅव्हल. कल्पेश गरज बॉलवर पोहोचतायत. बॅटिंग चांगली झाली आहे मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होत आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 2च्या मदतीने 10 धावा. 10 ऑन स्कोर बोर्ड. 10 धावा धावफलकावर. 17 बॉल 29 धावांची गरज. चला फास्ट क्रिकेट खेळा वाघोबा बी टीम. शॉर्ट ट्रॅकर बॉल. पुलचा देखना स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6च्या मदतीने 16 धावा. चांगला स्ट्रोक आपण बॅटर विकीच्या बॅटमधनं वाहताय. आउटसाइड लेग स्टंप बॉल होता. त्याला पुल केलं आणि 6 धावा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्राप्त झाल्या आहेत बॅटर विकीला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा टीमची टोटल. शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा पाहू शकाल गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. कल्पेश गरज बॉलवर पोहोचतात. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. 15 बॉल आहेत. 21 धावा आहेत अजूनही बनवायच्या. मैदानाच्या आतमध्ये गणेशवाडी टीमला डॉट बॉल या मॅच मध्ये आणि विकेट प्राप्त केल्या तर वाघोबा बी टीम नक्की कमबॅक करेल. चांगला बॉल फेकलाय बॉल श्रीकांतने. बीकेच्या विरुद्ध डॉट बॉल आलाय. 14 बॉल 21 समीकरण. 2 बॉल महत्वपूर्ण आहेत स्पेल मधले बॉल श्रीकांतचे. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच ड्रॉप. महत्वपूर्ण झेल होता मॅच मधला. कुशल मुवमेंटला आणि संधी भेटली या मॅच मध्ये बॅटरला. पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. 13 बॉल मध्ये 19 धावेची गरज आहे. समोरच्या दिशेला प्रणय चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करतोय आणि बॅटर विकी बाद होते मैदानाच्या आत. 12 बॉल 19 धाबींचं लक्ष अजून पार करायचं आहे गणेशवाडी टीमला. गणेश इलेव्हन गंगारोड आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करा. टॉस आपण जिंकलाय. बॉलिंगचा निर्णय घेतलाय गणेश इलेव्हन गंगारोड टीमने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वाघोबा ए टीमला. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 12 बॉल 19 धावेची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर प्रणय. इम्रान येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म बॉलर आहे बॉलर इम्रान.
राईट आर्म आहे बॉलर इम्रान. मिड ऑफच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु या मॅच मध्ये अतिरिक्त धावसंख्या येते. 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 22 धावा. 11 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. अकरा बॉल 17 धाब्यांची गरज आहे. इम्रान शेवर महत्वपूर्ण आहे. नवल स्ट्राईक एंडला पहिला बॉल. नवलसाठी मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेला उडवलाय. लॉफ्ट स्ट्रोक. कॅचची संधी एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6च्या मदतीने 28 धावा. 28 ऑन स्कोर बोर्ड. 10 बॉल मध्ये 11 धाब्यांची गरज. नवलच्या बॅटमधनं 6 आल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ओव्हर द बॉलर सेट. चांगला स्ट्रोक सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण श्रीकांतचं आपण पाहताय. एकच धाव काढली जाते मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल आणि 10 धाबा. 3 बॉल महत्वपूर्ण स्पेल मधले बॉलर इम्रानचे. 2 ते 3 बॉल डॉट आले. या मॅच मध्ये खूप सारी मजा नक्की येईल, परंतु डॉट बॉल आणि विकेट वाघोबा बी टीमला मैदानाच्या आतमध्ये घ्यायच्या आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आहे आदित्य. परंतु पेकला व्हाईट बॉल. 0 इज बेटर दॅन 1. 0पेक्षा 1 धावेला महत्व आणि 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 9 बॉल 9 धाव्यांची गरज. रन बॉल इक्वेशन आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. 2 क्षेत्ररक्षणच्या अगदी मधून बॉल बाउंड्री लाईन वर फरार होतोय. 4 धाव्यांसाठी चौकार. 8 बॉल आणि फक्त 5 धाब्यांची गरज आहे आता गणेशवाडी टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. .75च्या सरासरीने धावसंख्या फक्त आता स्कोर बोर्डवर उभी करायची आहे मॅच जिंकण्यासाठी. थोडासा खाली राहिलाय बॉलर इम्रानचा. बॉल मैदानाच्या आतमध्ये. सबमरीन डिलिव्हरी आणि डॉट बॉल फेकलाय. 7 बॉल 5 असं समीकरण आपण पाहताय स्क्रीनवर. आदित्यच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एक अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक येतोय. पहिली धाव अगदी वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट धोक्यात आहे मैदानाच्या आतमध्ये आणि नवल बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन. मोठी विकेट होती मैदानाच्या आतमध्ये. नवल बाद झाला. 6 बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी गणेशवाडी टीमला. यापुढील मॅच वाघोबा ए आणि गणेश 11 गंगारोड. गंगारोड टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा डिसिजन आणि त्यानंतर बॅटिंगसाठी वाघोबा ए टीमला इन्व्हाइट केलंय. गंगारोड टीम आपण सुद्धा रेडी राहा आणि वाघोबा ए टीम आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. 6 बॉल 4 धाव्यांची गरज आहे. सिद्धांत येत आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. जादुई ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आणि एक जबरदस्त ओव्हर फेकायची आपल्या टीमसाठी मॅच जिंकण्यासाठी. फक्त 4 धाब्यांची गरज आहे. चला बॅटर आपण फास्ट मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. शॉर्ट पिच बॉल. कव्हर पॉइंटच्या अगदी वरनं बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पार. मॅच फिनिश. अभिनंदन गणेशवाडी टीम आणि हार्ड लक बॅड लक वाघोबा बी टीम.
पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये वाघोबा ए आणि त्यांच्या विरुद्ध गणेश 11 गंगारोड. गंगारोड टीम आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करा आणि आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सेट करा.